सुप्रभात मंडळी, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे उन्नाडगे. तर मित्रांनो, खूप दिवसाने एका शॉर्ट ट्रिपवर निघाले आणि स्पेशल लोकांसोबत. तर आता घरून निघालो, स्पेशली DN नगरला आहे माझ्या एरियामध्ये. आणि आता जातो आहे आम्ही स्टार बाजारला. तर स्टार बाजारला थोडं खायला घ्यायचं आहे जे आम्हाला लागणार आहे. तर लोकेशन जवळपासच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत राहा, तुम्हाला लोकेशन समजेल. तर माझ्या शाळेत जवळ पोचलो आहे मी, जिकडे मी 8वी 9वी 10वी 3 वर्ष होतो. तर बेसिकली समोर जी तुम्हाला दिसते बिल्डिंग, तर ही आहे माझी शाळा. तर ह्याच शाळेतल्या मित्रांसोबत आज मी जाणार आहे एका शॉर्ट ट्रिपवरती. आजचा मुक्काम आपला तिकडेच असणार आहे. सो ही आपली शाळा. खरंच मिस करते खूप शाळेला. तर माझ्यासारखं तुम्ही पण जर तुमच्या शाळेला मिस करत असाल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यातले तुमच्या शाळेतले दिवस कसे गेले. कारण माझे तर खूप भन्नाट गेले होते, खूप धमाल गेली. म्हणजे 2 शाळा चेंज केल्या, 1ली ते 7वी आणि नंतरला 8वी ते 10वी. पण दोन्ही शाळांमधले मित्र आणि सर्व काही एकदम भारी होतं. आणि मला असं खरंच वाटतं की ते दिवस परत यायला पाहिजेत. पण काय करणार, हीच लाईफ आहे. आणि आत्ता जे आम्ही भेटणार आहोत ते तब्बल 3 वर्षानंतर भेटणार आहोत. तर 3 वर्ष गेलीच शेवटीला. तर सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात आणि कोणाला वेळ भेटत नाही. तर आपले 2 मित्र आलेले आहेत, राहुल जाधव आणि प्रथमेश काचकालीकर. व्हिडिओ चालू आहे. अरे व्हिडिओ म्हणजे ब्लॉग बनवतोय रे भावानो. तू एवढा घाबरतोय कशाला? अरे विचारतो काय बनवतो. नाही रे, कुणाला दाखवत नाही काय तुला. ब्लॉग बनवतोय. आता उतरताय खाली. हा, YouTube वरती. माहिती नाही का तुला? भाई बंद करा मग काय. अरे उतरा आता खाली. कुठे जायचंय? जाधव, तो राहुल शेगवन, हा प्रथमेश. लवकर ये लवकर ये. आणि आपलं स्टार बाजार. तर एवढी झालेली आहे. चिप्स, कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं झाले. आता आमचं सगळं, आता आम्हाला निघायचं आहे लवकर. 11 वाजताचं चेक इन आहे. तरी यांचं चालूच आहे, रिअल घेतात आहे. तर झाली खरेदी सगळी आणि आम्ही आता निघालोय. जाऊ दे. तशी पण मी मंडेला सुट्टी टाकली आहे. सुट्टी टाकले मंडेला? हा. वाईट आहे भाई. मस्त 2 दिवस आराम. तर दहीसर चेकनाकाच्या पुढे आलो आम्ही आता. आणि 2 मित्र येतात, त्यांची वाट बघतोय. तर आता थोडा चहा घेतलाच पाहिजे, इकडचा झालाच पाहिजे. तर आता ही मेट्रोची नवीन लाईन होते. आता बघूया, अजून 1.5 तास लागेल आपल्याला इकडून जायपर्यंत. लोकेशन तिकडे गेल्यावरच तुम्हाला रिव्हील करतो. आवाज साहिल माझा दोस्त. हा बघ, साहिलाचा दोस्त. हॅलो मयूर. रमीचा कॉल झाला. मग कर कॉल. 1:30 वाजता भाई. काय झाला? कुठे? हा विचार. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलोय वज्रेश्वरीला, जो रोड जातो राईट टर्न. जर तुम्ही विरारवरून आलात तर तिकडे आहोत. तर आता तुम्हाला कळलंच असेल की नक्की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे वज्रेश्वरीलाच. तर तिकडे एक फार्म हाऊस बुक केला आहे. तर आजचा आपला स्टे तिकडेच असणार आहे. आणि हा बघा आमचा ड्रायव्हर. तर ही एवढी पब्लिक आणि बाकीची पब्लिक येणार आहे विरार स्टेशनवरून. तर हा आहे वज्रेश्वरी रोड. तर समोर हा हायवे आहे आणि तिकडून आम्ही आलो आहे. ते काय आहे ते? मग तू तिकडे पण नॉनव्हेज नाही खाणार आहे मग? अरे आता तर आपण मिसळच खाऊया मला वाटतंय. ए मिसळ नको. मिसळ, वडा उसळ आहे, मिसळ पाव पण आहे. आणि आमच्याकडे 3 राहुल आहेत. हा एक राहुल जाधव, हा एक राहुल शेगवन आणि हा एक राहुल. छान आमचा नाश्ता करून झालाय आणि सगळ्यांनी वडा उसळ
आणि भजी आणि सोबत चहा झाला आहे. तर कधी आलात तर नक्की या. हॉटेल वृंदावन वज्रेश्वरी रोडकडे जो रस्ता जातो, जो फाटा फुटतो त्या रस्त्यावरच आहे. छान मिळतं इथं सगळं. अरे अरे अमितला सांगायचं ना उन्हा आणायला. 3 पत्ती घेऊ ना भाई, पैसे दे. एक रुपया रे. तुला काय एवढा काय राहू दे, खूप पैसे आहेत ना माझ्याकडे पैका बिका काय नाही. स्पॉन्सर कर ना मला. वी हॅव रिच आमच्या लोकेशनला. आता आमचं फुल ऑफ रोडिंग चालू आहे. एकदम ऑफ रोडिंग चालू आहे आता आमचं. कुठला प्लेस आहे आणि एकदम ऑफ बीट आहे प्लेस. सर्वजण येऊन शिवाज घालतो. तिकडून बघ. फायनली वी हॅव एंटर्ड. चला गाडी अशी लाव की क्रिकेट खेळायला टाइम आलेला आहे. भाई असे हे नको करू. आणि दरवाजा. तर गाईज फायनली आमच्या लोकेशनवरती पोचले आम्ही. आणि हा आहे राधाकृष्ण विला, जे फार्म हाऊस टाईप आहे. आणि हे आजूबाजूचं लोकेशन ऑफ बीट आहे. थोडं वज्रेश्वरी रोडवरून आला तर थोडं आतल्या साईडला आहे, पण छान आहे निसर्ग. आता ऑब्वियसली आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणून ऊन खूप आहे, पण छान आहे वातावरण. तर ही इथे तुम्हाला पार्किंगसाठी स्पेस आहे. आणि इथे जर लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर झोपाळा आहे, सीसॉ पण आहे. आणि इथे छान अशी झाडं लावलेली आहेत. आणि हे छोटंसं मंदिर आहे. आणि हा आपला विला आहे. आणि समोर जर तुम्हाला दिसतोय तो आहे स्विमिंग पूल. हा आहे आपला विला. आजचा आपला स्टे इकडेच असणार आहे. मागे थोडं बागेसारखी झाडं वगैरे लावली आहेत, आंब्याची, नारळाची वगैरे. हा आहे बॅक साईडचा एरिया. आणि आता मी तुम्हाला विला दाखवतो. पहिलं तर वरतून दाखवतो कारण वरती खूप छान आहे बसायला. तर आधी आपण वरती जाऊया. तर अशा ह्या स्टेप्स आहेत पूल साईडलाच वरती जायला. ओके, तर इथे डायनिंग टेबल लावलेला आहे. आणि हा आजूबाजूचा व्ह्यू छान वाटते, मस्त वाटते. संध्याकाळी तर जाम मजा येणार इकडे बसून चिल करायला, गप्पा मारायला. हे असं काही वरतून व्ह्यू आहे. इथे छान अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे बसायला. आणि इथे 2 बेडरूम आहेत. तर बेडरूम मी तुम्हाला दाखवतो. तर हा ॲक्च्युली 4 BHK विला आहे. वरती 2 आणि खाली 2. तर हा बेडरूम आहे, स्पेशियस आहे, बघू शकता तुम्ही. हा एवढा बेडरूम आहे. 3 लोक आरामात मला वाटतं या बेडवरती झोपू शकतात. आणि इथे मॅट्रेस दिलेले आहेत सेपरेट. सो जर जास्त जण आलात तुम्ही तर तीसुद्धा सोय आहे. हे आहे वॉशरूम. तर हे वॉशरूम आहे. तर हा होता पहिला बेडरूम. आणि ह्याच्याच बाजूला आहे सेकंड बेडरूम. तर तोही सेम आहे, बघू शकता. हा सेकंड बेडरूम आहे, छान आहे, मस्त. आणि ह्याला AC आहे, AC बघू शकता. आणि तुम्ही फॅन पण आहे. सो मस्त आहे आपला बेडरूम. आणि मी तर आता इकडे रात्रीवरतीच येणार आहे, पण आधी लावून घेऊया, मग तुम्हाला मी खालचं दाखवतो. तर आपण आता सध्या खाली जाऊया, खालचे बेडरूम दाखवतो तुम्हाला. तर हा याचा एंट्रन्स आहे, स्पेशियस. हा हॉल टाईप आहे. इकडे सिटिंग अरेंजमेंट, इकडे एक मिरर आहे, कॅरम बोर्ड पण दिलेला आहे. आणि इकडे 2 बेडरूम आहेत. तर एका बेडरूममध्ये राहुल आहे मस्त. आता तो चेंज करत आहे मला वाटतं. तर ही बेडरूम आहे. ह्याला पण अटॅच्ड टॉयलेट बाथरूम दोन्ही आहेत. हे थोडेसे छोटे आहेत वरच्यापेक्षा, पण ठीक आहे. तर हा एक बेडरूम, हा किचन एरिया. आणि एक ह्या साईडला बेडरूम आहे. तर हा सुद्धा एक बेडरूम आहे. आणि हा विथ AC वाला आहे, इकडे AC आहे. तर हा एक बेडरूम आहे. तर असा हा 4 BHK विला आहे. आणि जेवणाची सोय पण इकडे होईल, छान मस्त घरगुती जेवण.
मस्त आहे. जर कोणाला तुम्हाला यायचं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो. ते कॉन्टॅक्ट डिटेल्समधून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कापायची टीम नाही आहे, तुम्ही कैचीसाठी काही. अरे मग तुझं मी तिकडेच कापून घेतो ना, आता ती गाडी उडा लागेल. हां काय ठीक आहे काय नाही. राहुल तोड हाताने तोड जरा, हाताने तोड. साहिल मस्त आल्यापासून निवांत झोपलाय. चेंज नाही करणार आहे चेंज. विराज आम्हाला बोलतो, विराज स्वतःने चेंज नाही गेले. तिकडे अगरबत्ती होती कोपऱ्यामध्ये, माहिती नाही कसल्या आहेत त्या, पण अगरबत्ती आहे तिकडे कोपऱ्यात. हे बघ इकडे एक अगरबत्ती आहे. बघ इकडे ह्या अगरबत्त्या आहेत. मला वाटतं कदाचित त्या मच्छरदार असतील. हां तर असा हा 4 BHK राधाकृष्ण फार्म हाऊस. तर आता एक दिवस आमचा हा स्टे इकडेच असणार आहे. पूर्ण दिवस मजा येणार आहे, कारण शाळेतले सगळे आपले वर्गमित्र 3 वर्षानंतरला धमाल येणार आहे. आता 2 जण येत आहेत, ॲक्च्युली 3 जण येतात आहे. नितेश पण येते. इकडे खरीच मजा. हे बघा, हा बघा ह्याचा थोबडा बघा, ह्याचा थोबडा विसरू नका तुम्ही. आमचं दुपारचं जेवण आलेलं आहे. अरे हे काय वरती काय टाकले, मसाला टाकलाय ना. तर हा हे राईस, त्याच्यानंतर हे चिकनचं आहे ना, हे चिकन आहे. त्याच्यानंतर ही कसली भाजी आहे, ही व्हेज आहे. ही फ्लावरची भाजी आहे. ही गुलाबजामुन आणि ही डाळ आहे ना, ही डाळ. इकडे चपाती. तर आपल्याला ना पाणी आणायला लागणार आहे. फक्त पाणी खाली आहे ना, हा इकडे आहे. ए अरे हा लय बोलतो रे, ह्याला असं वाटतं की भेंडी हा मुरलीधरन आहे. हा जोरात मार, पण मला नको मारू. बघ अमित डायरेक्ट बाहेर गेला पाहिजे डायरेक्ट. अरे ए बॅट नको आपटू, फक्त बॅट आपटू नको जोरात. हा बोल ए तो बघ मग. राहुल उतर पाण्यात. ठीक आहे. ए चल ना पूल मध्ये चेंज कर ना नित्या. मग कधी तुला तर उचलून फेकणारच आहे मी, त्याशिवाय मजा नाही. ए तुला ना मी बाहेर फेकेन, बाहेर नितेश. राहुल कसा, राहुल थंड आहे पाणी. नॉर्मल आहे, छान वाटते एकदम. पण भारी. मला काही जमत नाही स्विमिंगची काही घे ना. अशा कशा. अरे त्या पाण्यात जा, मग त्यावाल्या पाण्यात जा. खोल आहे. हा नंतर जाऊया आपण. आता बघ तू बघ. हा शाबाश. ए जलपरी बघ, जलपरी. मरमेड. ए मरमेड जलपरी. हा बघ झालं. ए बाबा उलटा खेळतोय तू. तिकडे खेळ तिकडे. अरे तर मित्रांनो पूलमध्ये आंघोळ वगैरे करून झाली. मस्त चहा झाला आहे संध्याकाळचा आणि वातावरण एकदम छान आहे. आणि इकडे बघा. ए लहान आहे का तुम्ही? काय चालू आहे? काय चाललंय?
तुला आठवण ताजा करायचं आणि तिकडे मस्त सनसेट होतोय संध्याकाळचे किती वाजलेच 6:15 झाले. आणि तिकडे बघू शकता मस्त सनसेट झाले. राहुल कुठे फिरतोय? हे बघा हे लहानपणाचं आहे. अरे अमित तुझं वजन काय आहे त्याचं वजन काय आहे? एका साईडला 150 किलो एका साईडला 50 किलो. हे बघा काय कंपॅरिझन वाटतंय का तुम्हाला दोघांचं? ए नितेश बस, नितेश वर्सेस अमित. चल बस. चला कोणाचं पारडं भारी आहे बघूया आता. आईच्या गावात अरे हे काय सीन आहे? अमित किती किलो वजन आहे? ए प्रथमेश टफ द्यायला ये ना. ए राहुलला बोललो, राहुलला नाव कर इकडे इकडे. मस्त एकदम. ए काय चाललंय? हा कोणता प्रकार आहे? अरे कुठला झोपाळा मार. शाबाश. ए दगड पडला रे एवढा मोठा. नाही नाही परत 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 एकदा. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री धमाल केली, जेवलं वगैरे आणि मग टाईमपास झाला, गप्पा रंगल्या आणि मग झोपलो. आता दुसरा दिवस उजाडला आहे आणि चेकआउट करायचा पण टाईम झाला आहे. तर बाकीचे सगळे झोपलेत तर सगळ्यांना उठवतो. नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.